मॉर्निंग. युवीच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे स्पेशल डे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी. आज बनवणार आहे छान छान उकडीचे मोदक. आणि आई गेल्या होत्या मॉर्निंग वॉकला, तो खूप छान असा हिरवागार भाजीपाला आणला आहे, कारण युवीचा उपवास नसतो, त्यांना जायचं ऑफिसला. आणि चला मी तुम्हाला दाखवते, खूप छान हिरवागार आणला आहे. असं बघून डोळ्यांना खूप भारी वाटतं हिरवागार भाजीपाला. जेव्हा आम्ही बाहेर होतो ना हैदराबादला राहायला, तिथे तर बापरे, बिलकुल म्हणजे हिरवा भाजीपाला बघायलाच भेटत नव्हता. आणि इतकं जितक्या मोठ्या आपल्या इथं जुड्या असतात ना, त्याच्या डायरेक्ट 4 पार्ट केले तर तिथे एक जुडी राहायची. एवढी छोटी तिथे मेथीची पालकची जुडी असायची. तर आपल्या महाराष्ट्रात खूप छान भाजीपाला भेटतो. खरंच छान वाटते बघून. आणि बघा मी तुम्हाला दाखवते, चला जाऊन. आईने कोथिंबीर आणली छान अशी हिरवीगार, आणि आहे पालक, मस्त पालक आहे हा पण हिरवागार असं. आणि फ्लॉवर आणली. आता फ्लॉवर बनवणार आहे, तर चला फ्लॉवर बनवूया. झाली छान अशी फ्लॉवरची भाजी. आता टिफिन भरते आणि चला. कधी येणार आता? बाय बाय. तर आत्ता फ्री झाली आहे मी, आणि छान अशी खिचडी केली, अशी मस्त झणझणीत खिचडी केली आणि खाल्ली. श्रीला पण आंघोळ घातली, झोपवलं. छान झोपली ती, बघा छान झोपली आहे. तिला झोपताना ना तिचा हा टॉयज लागतो म्हणजे लागतोच, त्याशिवाय झोपतच नाही. आणि उकडीचे मोदक बनवायचे मी तुम्हाला बोलली सकाळी, तर ते आपण संध्याकाळी बनवूयात. मी तुम्हाला नक्की त्याची रेसिपी शेअर करेल. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल की कसं बनवायचं. खूप मस्त लागतात. मला तर पर्सनली उकडीचे मोदक खूप आवडतात. छान गरम गरम मोदक आणि त्याच्यावर असं वरतून छान साजूक तूप टाकायचं, खूप टेस्टी लागतात. माझे फेवरेट आहे ते. बाप्पांना पण नैवेद्य दाखवायचं. बनवू आपण संध्याकाळी. तर तोपर्यंत चला मी पण रेस्ट करते, तुम्ही पण रेस्ट करा. स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. संध्याकाळी भेटूया. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. दुपारी छान रेस्ट केली, तुम्ही बघितलंच असेल. म्हटलं की चला आता स्वयंपाक करूयात. उकडीचे मोदक करणार जसं मी तुम्हाला बोलली होती. तर मग चला आपण मोदक करूया. आहे ना, त्याचं छान असं स्लाइस केले आणि ते मिक्सरमधून काढले. बघू शकता तुम्ही, मिक्सरमधून काढले. आणि गूळ पण कट करून ठेवलेला आहे. छान असा गूळ पण कट करून ठेवायचा आहे. तर मी आता एक पॅन घेते आणि तुम्हाला दाखवते की कसं करायचं ते. थोडं असं तूप टाकून घ्यायचं आहे. पूर्ण खोबऱ्यामधला जो ओलावा आहे ना, तो सगळा असं छान असं ड्राय करून घ्यायचं तूप टाकून. चांगलं खालीवर हलवत राहायचं आहे, कारण खोबरं खाली चिटकलं नाही पाहिजे. आणि असं त्याला लालसरपणा पण नाही आला पाहिजे. स्मूथली छान हलवत हलवत त्याला ड्राय करायचं आहे. छान असा ड्राय झाला आहे. आता मी काय करते, त्याच्यामध्ये गूळ टाकून घेते. तुम्हाला वाटेल तेवढं, गोडीला आवडेल तेवढं गूळ टाकून घ्यायचं आहे. आणि चांगलं त्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे. असं गूळ टाकलं ना आता, तर त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट टाकायचे आहे थोडे. हवे असेल तर टाकायचे, नाही तर नाही टाकले तरी चालतील. छान अशी भाजून द्यायची. खसखस टाकायची आहे आणि विलायचीची पावडर टाकायची. तर छान असं आपलं स्टफिंग झालेलं आहे. आता आपण काय करू, छान त्याचं ते खिशी जी आहे तांदळाची ती घेऊ, आणि मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते. तर चला. मी काय केलं, 2 ग्लास पाणी घेतलं, चांगलं उकळू दिलं. मग त्याच्यामध्ये दूध टाकलं अर्धी वाटी, थोडं मीठ टाकलं आणि थोडं तूप टाकलं. दूध मी याच्यासाठी टाकलं की आपण जे पीठ टाकतो ना, त्या पिठाला असं म्हणजे त्याचा लालसर कलर नाही आला पाहिजे. दूध टाकल्यामुळं पीठ जे आहे आपलं, जे आपण खिशी घेतो, ते एकदम असं छान पांढरं शुभ्र दिसतं. मोदक मस्त पांढरे पांढरे दिसतात, म्हणून दूध टाकले. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिलं तांदळाचं पीठ, आणि त्याला असं मस्तपैकी ना हलवून घ्यायचं.
खाली असं चिटकू नाही द्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं. आणि जेव्हा ते असं प्रॉपरली एकदम हलवलं जाईल ना, एकदम एकजीव होईल ना, तेव्हा असं झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं छान वाफू द्यायचं. छान वाफलंय असं हे काढून घेऊ. चांगलं त्याचं असं मी लाटून घेतलं, पिठाला असं अल्लाद लाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आणि मग एक एक असं केसरचा एक एक तुकडा त्याच्यावर ठेवायचा, म्हणजे छान कलर येतो वाफायच्या वेळेस. बघा, वाफून घेतलेत मी, आता छान कलर आला असा आणि टेस्ट पण येते केसरची मस्त अशी. तर झालेत असे आपले उकडीचे मोदक. केशरचा कलर बघा किती छान आला आणि वरतून तूप टाकायचं. मस्त केशरचा कलर आलाय. सो चला मग आता. तर बघितले ना तुम्ही, मोदक छान झाले होते. जेवढे छान दिसत होते तेवढे टेस्टी पण झाले होते. आणि ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. जी मेन टिप्स ही आहे की जे मी तुम्हाला सांगितलं पाण्यामध्ये दूध टाकायचं, त्याचा मेन पर्पज असा आहे की त्याच्याने खूप व्हाईट छान दिसतं. जे आपलं खिशी घेतो ना आपण, ते खूप छान दिसतं. आणि बाप्पांना पण नैवेद्य दाखवला, युवी पण आले, आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि कालच्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही, खूप छान छान कमेंट दिल्या. कमेंट वाचून खूप छान वाटलं. अशाच कमेंट देत जा नेहमी. आणि खूप जण बघतात आपले व्हिडिओज, ब्लॉग बघतात, पण खूप जण अजून अशा आहेत की त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे. तर का तुम्ही सबस्क्राईब करत नाही? पहिले जाऊन सबस्क्राईब करा, खूप चांगलं वाटतं सबस्क्राईब केलं का तुम्ही, छान वाटतं मनाला. आणि 2-3 जणांनी असा प्रश्न केला की तुम्ही सासूबाईंचा उल्लेख केला पण तुमची सासूबाई काही दिसल्याच नाही. सो कोणाकोणाला कॅमेरासमोर नाही कम्फर्टेबल झोन फील होत. सो तुम्हाला नक्की भेटवेल त्यांच्यासोबत एक दिवस, जेव्हा त्यांना पण कॅमेरासमोर कम्फर्ट झोन फील होईल. सो सपोर्ट असू द्या तुमचा नेहमी. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते मी. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. सो असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी.